नमस्कार, मी सारथी ठाकूर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेचा महासंग्राम सर्वत्र देशभरात सुरू आहे आणि आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरामध्ये आलेलो आहोत. आज आपण या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी आणि राजकीय पक्ष यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर चला की मग बघूया. लोकसभेची निवडणूक आहे, हे देशासाठी निवडणूक आहे. देशाला दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे आणि मागील 10 वर्षामध्ये या देशाचं भाजप सरकारने, मोदी सरकारने कसं वाटोळ केलं याचं जिवंत उदाहरण आपण सगळे पाहत आहे, तुम्ही सुद्धा पाहताय. या देशात बेरोजगारीनी चरणसीमा गाठलेली आहे, महागाई इतकी वाढलेली आहे. तुम्ही सिलेंडरचा भाव, आता तो इतका सिलेंडर बोलून हे झाला आहे की आता ते सांगायला सुद्धा वाटत नाही की 500, 400, 450 रुपयाचं सिलेंडर 1000च्या वर गेलं आहे. हेच मोदीजी जे 400 रुपयाचं जेव्हा सिलेंडर होतं 450चे, तर म्हणे की सिलेंडरला नमस्कार करून तुम्ही मतदानाला जा. सगळ्याच बाबतीमध्ये हे भाजपचं सरकार मागील 10 वर्षात फेल झालेलं आहे. त्याच्यामुळे यावेळेस लोकांनी निश्चय केला, आम्हाला दिसत आहे यावेळेस काँग्रेसची पूर्ण बहुमताची सरकार येणार आणि आपल्या क्षेत्रातून आमदार प्रतिभाताई तनोरकर ह्या लाखाहून अधिक मतांनी, कदाचित विक्रमी होईल एवढ्या मोठ्या मतांनी, 100% रेकॉर्ड होता बाईट, तुम्ही परत दाखवाल, 1 लाखाहून अधिक मतांनी आमदार प्रतिभाताई तनोरकर विजयी होणार. आणि तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे का? आणि जर विकास झाला असेल तर कोणत्या पद्धतीचा? माझ्या मताने माझे जे मित्र आता तुम्हाला सांगत होते का म्हणजे देशाचा विकास हा खुंटलेला आहे. आज जगात आपली अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आली. देशामध्ये मेट्रो ट्रेन सुरू झाल्या, वंदे मातरम सुरू झालं. आज रस्त्यांचं जाळं पूर्ण भारतभर, समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठमोठे महामार्ग पूर्ण देशाच्या या कानाकोपऱ्यातून तर त्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारे सुंदर असे रोड झाले. नदीजोड प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे, महाराष्ट्रातही झालेली आहे आणि देशातही झालेली आहे. राम मंदिरचा मुद्दा, जे मुद्दे देशामध्ये भिजत घोंगडे ठेवलेले होते, ते भिजत घोंगडे राम मंदिरचं तोही ह्या सरकारने निपटवलेला आहे. 376चं जे कलम होतं काश्मीरचं, डॉक्टर साहेब 370, ते 370चं जे कलम होतं ते 370चं कलमसुद्धा या सरकारनं काढलं. आतापर्यंत या संविधानाच्या गोष्टी बाकीचे आमचे काँग्रेसचे मित्रमंडळी करत होते, तर तिथं काश्मीरमध्ये आतापर्यंत ते संविधानही लागू झालेलं नव्हतं, ते आत्ता लागू झालेलं आहे 370च्या ह्याच्यानंतर. विकास कशाला म्हणतात? आज जगामध्ये आपल्या भारत देशाची शान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज तुम्ही परदेशात जा, भारतीय म्हटल्यावर गौरवानं त्याचा सत्कार केला जातो आहे. आज नरेंद्र मोदी जगाच्या सगळ्या नेत्यांमध्ये पहिल्या नंबरवर नरेंद्र मोदी आलेले आहे. आणि विकास त्यांचं ध्येयच तरुण आहे आणि शेतकरी आहे. आता काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या कालावधीमध्ये 70 वर्ष राजकारण केलं, या शेतकऱ्यांना का म्हणून वर नाही आणलं? का म्हणून आज सगळे शेतकरी अजूनही गरिबीमध्ये भोगत आहे, हे करत आहे. आज त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं कारण सुरू झाले, जी पाळी आली आत्महत्या करण्याची, ती कोणाच्या काळामध्ये आली? ही तीच दशा आहे. या देशामध्ये सुई बनत नव्हती, तर आपण पाहिलं की या देशामध्ये मागील 70 वर्षामध्ये काँग्रेसने किती काम केलं आणि कुठपर्यंत देशाला एका उंचीवर नेऊन पोचवलं. पण मागील 10 वर्षात या लोकांनी खाली करायचं काम केलं. हे जे सांगत आहे ना की विदेशामध्ये आपल्या देशाचा खूप बोलबाला आहे, हे मीडिया खरेदी करून, तुम्ही नाही, हे जे मोठी मीडिया आहे यांना मॅनेज करून एक प्रोपोगंडा, परसेप्शन करण्याचं काम हे करत आहे, बाकी काही नाही. शेतकऱ्यांचे निपटले आहे का? किंवा 70 वर्षातले जे मुद्दे होते शेतकऱ्यांचे ते अजूनही बाकी आहे? नाही, काय नेमकी परिस्थिती? अजूनही बाकी आहे ते परिस्थिती. आज या सरकारने, जे BJP सरकार आता सत्तेत आले, यांनी थेट लायसन दिलेले आहे. त्या लायसनमध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे, जेणेकरून आता कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होईल आणि जे थेट लायसन दिलेले आहे ते शेतकरी काही दिवसांनी शेतकऱ्याच्या मानेवर सूर देऊन याच भावाने मला माल दे अशी हुकुमशाही गाजवेल आहे. म्हणजे शेतकऱ्याला कुठंसं तरी वेगळ्या मार्गाने ढकलत आहे. शेतकऱ्यांना अजूनही जे पाहिजे नव्हतं, शेतकऱ्यांना 24 तास लाईल. आज सुधीर भाऊ बोलले होते काही दिवसाअगोदर का 10,000 रुपये कापसाला भाव, 6,000 रुपये सोयाबीनला भाव. कुठे गेला भाऊ? आज तुम्ही राज्य सोडून देशावर चालले. असेच फुकांडे आश्वासन शेतकऱ्याला देऊन तुम्ही देशाचं वर्चस्व करणार आहे का? पण हा शेतकरी कुणा जातीचा, धर्माचा नसून हा फक्त एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जो विकास देईल
त्याच्यासोबत माझा शेतकरी वर्ग राहील. सत्य आहे की बा काँग्रेसनी का केलं, अरे ते जाऊ दे, आमच्या काँग्रेसने आम्ही 1 मिनिटाला समजून काहीच नाही केलं, पण तुम्ही 10 वर्षात का केलं ते तर सांगायला पाहिजे ना. तुम्ही मागचं 70 वर्षात का बोलता, 70 वर्षांनी काय केलं हे पूर्ण देश जाणत आहे. की ज्या देशामध्ये एक साधी सुई बनत नव्हती तिथे आपण चंद्रावर सुद्धा जाऊन आलो. इतका मोठा विकास होऊ नये हे लोक म्हणतात, खरं ते त्यांच्या पद्धतीने बोलतात, परंतु यांनी आपल्या 10 वर्षाचं सांगावं ना की 10 वर्षामध्ये काय केलं म्हणून. ते सोडून 70 वर्षात काय केले हा एकच प्रश्न मी कितीतरी दिवसापासून ऐकत आहो. 70 वर्षात काँग्रेसनी का केलं आणि 10 वर्षात BJPने का केलं हा मुद्दा महत्त्वाचा नसून, तुम्ही आता हा जो प्रश्न आहे देशपातळीवरचा प्रश्न, प्रथमतः आपला जिल्हा सुधारण्याचा गोष्ट करू. आपला चंद्रपूर जिल्हा अवघ्या पूर्ण जगात 2 नंबर 1 नंबरवर पोल्युशनमध्ये आहे. गेल्या काळात काँग्रेस आणि 10 वर्षापासून BJP सरकार काम करतं. या पोल्युशनसाठी किती प्रयत्न केले आणि किती वेळा पहिल्या दुसऱ्या नंबरवरून किती खाली आणला बा. आणि तुम्ही जनावरांचा प्रश्न आहे आणि किती शाळा शैक्षणिक संस्था बंद होत्या, बेरोजगारीच्या समस्या, याच्यासाठी किती काम केलं. ओबीसी आंदोलनाला साधा अजून हाताळता आलं तुम्हाला, अजून मराठा आंदोलन हाताळता नाही. सपशेल जनतेचे प्रश्न तुम्हाला हाताळता येत नाही एका सरकारला, तर हे सपशेल तुमचं ते आवश्यक आहे का? बघा की महाराष्ट्र हा एक प्रगत होता, पण आता कोविडमध्ये बघा एक असं झालं आहे की कोविडमध्ये आमच्या इथल्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी दरवाजावर पाटी लावली होती की कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तर बघा की लोकप्रतिनिधी हा सर्वांच्या दुःखात सहभागी असायला हवा, पण त्याला जनतेच्या सुखदुःखाची काहीही हे नव्हती. आणि आता आपले बोलताना सन्माननीय सदस्य म्हणाले, विरोधी पार्टीचे सदस्य म्हणाले की प्रगती झाली नाही 70 वर्षात. काय म्हणजे कसं होतं की कधी कधी तोंडातून खरं निघून जातं. तर त्यांनी म्हटलं की 70 वर्षात काय झालं नाही ते सोडा, तुमच्या 10 वर्षाचं बोला. यातच सगळं काही आलेलं आहे की 70 वर्षात काहीच झालं नाही आणि जे काही झालेलं ते 10 वर्षात आहे. तर ते आपल्या तोंडातून एक प्रकारे असं सत्यच वधून गेलेले आहे. आणि अजून मला काय म्हणायचं एक गोष्ट की यावेळेस सुधीर भाऊ आहे आमचे, सुधीर भाऊ मुनगंटीवार, हे तर 5 लाखाच्या पेक्षा जास्त लीडनी निवडून येणार आहे आणि याच्यामध्ये काही संशय नाही आहे. आणि सर्वसामान्य जनता आहे, जनता जनार्दन आहे, तर त्यांना एक मोठा सुधीर भाऊच्या रूपाने एक चांगला नेता, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेता लाभलेला आहे. आणि या जनतेची प्रतिक्रिया जेव्हा आम्ही बघतो तेव्हा जनतेची प्रतिक्रिया अशी असते की खरंच आता विकास होऊ शकतो. हा विकास कशा पद्धतीनं असायला पाहिजे, कोणता उमेदवार घडवू शकतो आणि काय भूमिका आहे युवकांची? मान्य आहे की तुम्ही BJPनी खूप मोठमोठ्या बिल्डिंगा, बॉटनिकल गार्डन हे सर्व बांधलं असेल, पण महाराष्ट्राला लाजवेल एवढे पांदन रस्ते आमच्या प्रतिभाताईंनी इथे केले. तुम्ही रेकॉर्ड काढून घ्यावं की किती करोड रुपयाचा इथे वर्धा विधानसभेला फंड आतापर्यंत 500 करोडहून अधिक फंड इथे दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता की मागील कोरोना काळात बाळूभाऊ आणि वहिनींनी अहोरात्र 24 तास इथे काम केलेलं आहे. प्रत्येकांच्या दवाखान्यात इथे मेस पुरवण्यापासून तर सर्वांना इथे सामावून घेतलं होतं की कोरोनाच्या काळात आपण प्रत्येकाला इथे मदत मिळाली पाहिजे. कोणाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज असो की वॅक्सिनची गरज होतं, प्रत्येकांना सोबत घेऊन इथे काम करत होते आणि आमची संपूर्ण टीम ही कोरोना काळात कामात लागली होती. जातो का शिक्षण त्या पद्धतीनं मिळत आहे का? खरंच विकास जर असता तर आमची मुलं 30,000 50,000 रुपयांनी फी भरून पहिल्या वर्गात शिकवायला टाकावे लागले नसते. एखाद्या आरोग्य सेंटरवर एवढ्या लाखो रुपयाचा खर्च करून आम्हाला जावं लागलं नसतं. इतक्या मोठा महागाई वाढलेला आहे की आमचं साधं घरचा चुलाही पेटत नाही. काय शेतकऱ्याची भूमिका आहे आणि काय समाज खरंच विकसित झाला आहे? पहिले जे बोलले होते का जे घराला पाठी लावली होती, मी त्याच्यासाठी एक सांगतो का 15 वर्षे अगोदर इथं जे BJPचे खासदार होते यांना कॉटनवर कधीच संसदेत मुद्दा उठवला नाही. जो स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांनी शेतकऱ्यासाठी त्या संसदेमध्ये मुद्दा उठवला आहे. आणि जे शिक्षणाचं बोलायचं झालं, आज जे आहे ना जिल्हा परिषदच्या शाळा
पटसंख्या 20 असलेल्या शाळा बंद करण्याचे GR काढले. भाऊ, जिल्हा परिषद शाळेमध्ये कर्मचाऱ्याचा मुलगा नाही शिकत तर तो माझ्या शेतकऱ्याचा मुलगा शिकतो. आज जर यानं जर आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद काढल्या तर माझ्या शेतकऱ्याचा मुलगा हा शाळेपासून वंचित राहणार आहे. कारण शेतकऱ्याजवळ भाऊ एवढा पैसा नाही आहे का तो प्रायव्हेट शाळेमध्ये 50,000 रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये फी भरून मुलगा शिकवेल. आज याचा तोच ध्येय आहे का माझ्या शेतकऱ्याला कुठेसं तरी खालतं दाबायचं आणि शेतकऱ्याचा मुलगा हा अंगठ्या बहादूरच राहायला पाहिजे, जे काही याने 10 वर्षापासून आजपर्यंत केलेलं आहे. आपल्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये पर्यावरणाचं काय काम झालं. आता तुम्ही सुधीर भाऊ वनमंत्री होते आणि त्यांनी किती कोटी 33 कोटी झाडं लावले. दाखवा ना त्याच्यातले किती जगले आणि किती हयात आहे म्हणून. तर हे सगळ्या यांच्या कसा पब्लिसिटी, बस ओनली पब्लिसिटी आणि भ्रष्टाचार. आणि एक मिनिट, मला एक बोलायचं आहे की विकासाच्या एवढ्या गोष्टी सांगतात, मला एकच उत्तर द्यावं. या ठिकाणी केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे. बल्लारशा वर्धा ही पॅसेंजर कोरोना काळानंतर बंद झालेली, हे अजून सुरू करू शकले नाही. एवढे मोठे मोठे नेते आहे, ते एक साधी ट्रेन सुरू करू शकले नाही. का विकास करणार आहे? आणि तुम्हाला मेडिकलचा आणि शिक्षणाचा तुम्ही जे म्हटलेलं आहे तुम्हाला मी सांगतो, वर्धा शहरामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सर्वसामान्य लोकांसाठी लायब्ररीची हे केलेलं आहे. तुम्ही लोक उद्घाटनाला सुद्धा आलेले होते. त्या लायब्ररी कोणासाठी आहे? गरिबाचे मुलं, जे मुलं जास्त पैसे देऊन शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या ट्युशन लावू शकत नाही, त्यांना लायब्ररीची मदत व्हावं आणि ते MPSCला, UPSCला, IASला या लोकांना इथं शिक्षण घेऊन त्यांनी पुढच्या परीक्षा द्यावा, हा महत्त्वाचा विषय त्यांनी केला. दुसरा, आता तुम्ही प्रदूषणाची जी गोष्ट करता आहेत, सुधीर मुनगंटीवारनं किती हजार झाडं किती कोटी लावले झाडं, याचा तर गाजावाजा सगळीकडे झाला आहे. परंतु आता जो सर्वे आलेला आहे त्या भारताच्या सगळ्या सर्वेमध्ये कोणता प्रांत नाही का हिरवागार झाला असेल, जास्त जंगल वाढलेलं असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे. म्हणून आंधळ्या गोष्टी कोणी करू नये. जे आहे विकास असेल तर विकास म्हणा, चांगलं असेल तर चांगलं म्हणा, वाईट असेल तर वाईट म्हणा. या सरकारचं लक्ष इथला प्रत्येक दीन दलित गरीब माणूस हा पुढे गेला पाहिजे. अपंगासाठी त्यांनी किती पद्धतीनं अपंगांना मदत मिळवून दिलेली आहे. किती हार्टच्या रुग्णांना, लहान मुलांना त्यांचे ऑपरेशन, किती हजार ऑपरेशन त्यांना फ्रीमध्ये करून दिलेले आहे. आता तुम्हाला बोलायचंच झालं तर कोणी काही बोलू शकतो, त्यांच्या बोलण्याला आम्हाला काही म्हणायचं नाही. पण तुलना करा, कारण सगळे गणित तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत. 70 वर्ष आणि बाजूला 10 वर्ष हा विकासाचा रेशो पहा आणि त्याच्यामध्ये झालेला विकास तुम्ही आराखड्यात आणि आकडेवारीने उतरवा, म्हणजे तुम्हाला समजून येईल का कोण प्रगती केलेली आहे आणि काय केलेली आहे. तुमच्या मीडियाच्या बाडेदारपणाचं कौतुक करतो की तुम्ही आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या अगोदर मी विरोधी पार्टी काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की आमच्या प्रतिभाताई धानोरकरनी 500 करोडचे कामं केलेले आहे. तर मी काय म्हणतो की हे आकडेवारी काय देत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे काँग्रेसचे लोक म्हणतात की आम्ही असं केलं तर तुम्ही आकडेवारीच बोला. 500 करोड अशा ढोबळमानाने बोलता की 500 करोड दिले, हे करोड दिले, तर तुम्ही आकडेवारी सांगा, तर आम्ही मान्य करू की तुम्ही 500 करोडचे काम दिलेले असेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आरोग्य आणि शिक्षणाबद्दल, तर एम्स हे आपल्या नागपुरात सुरू झालेलं आहे आणि भाजपामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या 10 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये एक एम्स देण्यात आलेला आहे. आपल्या नागपुरामध्ये नॅशनल लॉ स्कूल आलं, आपल्या नागपुरामध्ये म्हणजे विदर्भाचं जे केंद्रबिंदू आहे तर त्या नागपुरामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आलं. तर एवढ्या मोठमोठ्या संस्था आहेत ज्या जागतिक पातळीच्या आहे आणि त्या जागतिक पातळीच्या संस्था भारतीय जनता पक्षाने आपल्या विदर्भात सुरू केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रतिभाताई धानोरकर यांनी जे विकास केलात की आकडेवारी सांगावं, तर नेमकं तुम्ही काय बोलायला हवं? आत्ताच रिसेंटमध्ये 42 पांधन रस्ते याची किंमत 100 करोडच्या अधिक आहे. बाकी सौर ऊर्जेचा प्रकल्प असो किंवा हे असो, 500 तर जाऊ दे, आमचा तर आकडा 800 करोडपर्यंत आहे. तुम्ही 800 करोडच्या अधिक इथे विकास झालेला आहे. तुम्ही खेड्यापाड्यात फिरा, तुम्हाला खेड्यापाड्यात फिरताना तुम्हाला दिसूनच येईल का म्हणजे पांधन रस्ते असो की सिमेंट रोड असो हे झाले की नाहीत. विलासभाऊ, सत्ताधारी पक्षांनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेस पक्ष म्हणताय की आम्ही विकास केलेला आहे, परंतु विकास कितीचा केला काय दाखवा, त्यांनी आकडेवारी दाखवावी.
तर काय बोलायला हवं? आकडेवारीसाठी ते पुस्तक घेऊन बसा लागेल, पण मी ठळकपणे सांगतो की आपल्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प जो आमदार प्रतिभाताई यांनी मंजूर केला आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होईल. दुसरं एक निप्पॉन डेंड्रोची जे जागा खरेदी करून ठेवली होती निप्पॉन डेंड्रोसाठी, तर त्या जागेवर सुद्धा मला वाटते 2000 कोटीचा एक प्रकल्प ज्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तो मंजूर करून घेतला. त्यानंतर वरोरा शहरामध्ये 100 खाटाचं अतिरिक्त रुग्णालय हे सुद्धा मंजूर झालेलं आहे. पांधन रस्ते सांगितलं जातं आमचे मित्र आमचे पदाधिकारी शुभमजी चिमुरकर यांनी की पांधन रस्ते वरोरा तालुक्या म्हणजे भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे झाले तेवढे विदर्भात का महाराष्ट्रात कुठे झालेले असेल एवढे पांधन रस्ते आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आणि इथे फार मोठा विकास झाला. एकदा मी आपल्याला सांगतो का तुम्ही नागरीपासून तर माढेडीपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्यावर तुम्ही एकदा जाऊन या. त्या नागरीवरून तो तिकडे या मार्गे नागरीवरून तुम्ही माढेडी मार्ग तो केळी मार्गे तुम्ही जाऊन या, म्हणजे तुम्हाला त्या विकासाचा प्रकार दिसेल. अनेक ठिकाणी विकास कशाला म्हणतात? सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या एरियामध्ये विचारा, 3000 कोटीच्या वर रुपयांनी सगळं चकचकीत असे रस्ते केलेले आहेत, नाल्या केलेल्या आहेत, वृक्षांची लागवड केलेली आहे. आम्ही बोगस बोलत नाही. आकडेवारीने जर काढलं तुम्ही तर पांढर रस्त्याचाही हिशोब काढा त्यांच्या तुलनेत, तर तुम्ही कुठं आहेत काँग्रेसच्या याच्यामध्ये. आणि मध्ये दोन वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं. त्या काळामध्ये तुम्ही कोणत्या योजना पुढे नेल्या त्याचाही आराखडा तुम्ही दाखवा. सरकार असताना तुम्ही काही करू शकले नाही आणि दुसरे आल्यावर तुम्ही ओरडायचं काम करता, हे थोडं चुकीचं आहे असं आम्हाला वाटते. धन्यवाद. नागरी रस्त्याचं जे बोलले केळी नागरी तो मंजूर झालेला आहे आणि लवकरच आता हे आचारसंहितेमुळे काम थांबलेलं आहे आणि लवकरच तो काम सुरू होणार आहे. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.